नमस्कार, श्री स्वामी समर्थ. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कंटिन्यू करा ब्लॉग. आपण आज दादरगावच्या गणपतीला आलेलो आहे. गणपती बघा. हा संपूर्ण रस्ता आहे. गेटमधून कमानीमधून आम्ही आतमध्ये आलो. सर्व 2 व्हीलर इथं लावलेल्या आहे दोन्ही बाजूने. इथे सर्व प्रसाद मिळतो. चप्पल स्टँड आहे, इथे चप्पल काढायचं. आमच्या तिघाच्या पण चपला दिल्या आहेत. ते नारळाचा प्रसाद आणि फुलं. सर्व दुकानं आहे इथं. पेड्याचे दुकानं आहेत. दाल आहे ना. येताना द्यायचे का? झालं का दर्शन? कसं झालं दर्शन? गर्दी नव्हती ना. नवीन वर्षात चांगलं दर्शन झालं आपलं. नवीन वर्षाचं गुढीपाडव्याचं. सर्व मंदिराच्या परिसर आहे आजूबाजूचा. सर्व इथं लिहिलेले, माहिती लिहिलेली. श्री क्षेत्र राजनगाव गणपती देवस्थान ट्रस्ट. ऐतिहासिक महत्त्व असलेला गणपती मंदिर हे 400 वर्षापूर्वीचं असून त्याच्या दगडी गाभाऱ्यामध्ये काम पेशवाईमध्ये झालेलं आहे. साई माधवराव पेशवे यांनी हे बांधकाम केलं आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला दगडी ओवऱ्या श्रीमंत पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकर व महादजी शिंदे यांनी बांधलेल्या आहेत व लाकडी मंडपाचे काम इंदूर येथील सरदार किंबे यांनी केलं आहे. मंदिरासमोर दगडी नागरखाना, दगडी सरदार वेश व दगडी दीपमाळा प्राचीन वस्तूची आठवण करून देतात. मंदिर पुणे नगर मुख्य रस्त्याला लगतच असून पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे महाद्वार भव्य प्रेक्षणीय आहे. आतील प्रवेशद्वारावर जय विजय नावाचे भव्य द्वारपाल आहेत. प्रवेशद्वाराच्या इमारतीवर पेशवेकालीन नागरखाना आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पेशवेकालीन बांधणीचे मुख्य देवालय दिसते. मंदिरातील मूर्ती पूर्वाभिमुखी असून डाव्या सोंडीची आणि आसन मांडी घातलेली आहे. मूर्तीचे कपाळ रुंद आहे. दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धी उभे आहेत.
मंदिरातील श्रीची पूजा देवकुटुंबियामार्फत केली जाते, अशी सर्व माहिती इथं दिलेली आहे. आणि अष्टविनायक दर्शन लेण्याद्री, ओझर, नाशिककडे, नारायणगाव, घोडेगाव, मंचर, भीमाशंकर असे सर्व इथं मॅप दिलेला आहे. पाली, महाड, महाश्री महागणपती, राजनगाव, थेऊर, मोरेगाव, सिद्धटेक. इथं सुविधा पाण्याची पण दिलेली आहे, पाणी आहे बाजूला. एक तर भक्त निवास तिकीट पण दिलं जातं, इथं ट्रस्ट आहे. इथे सर्व अशा ब्रासलेट, गणपतीचे मूर्त्या आहेत. इथं उद्यान आहे ट्रस्टचं. सर्व परिसर असा आहे पूर्ण. मंदिर आहे जावा तुम्ही तो. चल चल लवकर, पप्पा गेले. तर आज आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं, छान दर्शन झालं, निवांत मस्त. तुम्ही पण नक्की दर्शनाला या. आता जायचंय घरी. गौरी कुठे? गौरी आली ना. एकदम निवांत मस्त दर्शन झालं. पाऊस येऊ लागला. महड तर आजचा ब्लॉग संपला.